नमस्कार, आपण बघताय स्पीड न्यूज आणि या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत सकाळपासून आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींची झटपट सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या बातमीने। मराठा आरक्षणासाठी उद्यापासून मराठा क्रांती मोर्चाची संघर्ष यात्रा निघणार आहे। मुंबईतील लालबागमधून संघर्ष यात्रा निघणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाने दिली आहे आणि 5 जिल्ह्यांमधून ही संघर्ष यात्रा निघणार आहे। मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमध्ये संघर्ष यात्रा काढण्यात येईल। मराठा ओबीसीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न 2 मंत्र्यांकडून सुरू आहे आणि त्यामुळे मंत्री अशोक चव्हाण आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांचा राजीनामा घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येते। मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे। आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जोर धरते आणि या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनीही एल्गार पुकारला। मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या राज्य सरकारकडून ऐकल्या जातात। अगदी एका समाजासाठी नोकरी भरती थांबवून इतर समाजाचं नुकसान केलं जातं। जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण घेण्याचा प्रयत्न झाला किंवा तशी पावलं उचलली गेली तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात शिव देणार नाही अशी आक्रमक भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी घेतली आहे। सरकारनं स्थगित केलेली मेगा भरती तात्काळ सुरू करावी अशी मागणी ओबीसी नेत्यांनी लावून धरली आहे। ओबीसी समाजानं रस्त्यावर भीक मागत फिरायचं का असा थेट सवाल ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला। मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरी भरती सुरू करा अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीतही केल्यानं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं। ओबीसीला आरक्षण आहे, मात्र लोकसंख्येनुसार आरक्षण वाढून दिलं पाहिजे। आम्ही किती दिवस थांबायचं? 3 वर्षांपासून मेगा भरती थांबली आहे, तेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला कोटा देण्यात यावा अशी मागणी जी आहे ती विजय वडेट्टीवार यांनी केली। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको अशी रोखठोक भूमिका ओबीसी समाजानं घेतली आहे। याच मागणीसाठी ओबीसी नेत्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। ओबीसी समाजातर्फे 3 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आणि मराठा समाजात चिघळत ठेवायचा आहे। दोन्ही समाजात भांडणं लावायची आहेत असा गंभीर आरोप विनायक मेटे यांनी केला आहे। राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध 7 नोव्हेंबरला मशाल मार्च काढण्यात येणार आहे असंही विनायक मेटे यांनी सांगितलं। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि ते टिकवण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे। दुसऱ्या कुठल्याही समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचं आरक्षण सामील करण्याचा कुठलाही विचार किंवा प्रस्ताव नाही। जनतेत विनाकारण गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं। मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उर्मिला मातोंडकरवर टीका केलेली आहे। कोणी कुठेही जाऊ शकतं अशा शब्दात वडेट्टीवारांनी उर्मिला मातोंडकरांवर टीका केलेली आहे। आम्ही विधान परिषदेसाठी उर्मिलांना विचारणा केली होती, परंतु तेव्हा त्यांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं। कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात सांगितलेलं आहे आणि या विषयात कोणी राजकारण करत असेल तर ते महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेशी बैमानी करतायत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलेला आहे। तसंच उगाच वातावरण गरम करून सामाजिक एकोपा बिघडवू नये असं देखील त्यांनी म्हटलं। ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागत होत्या, पण ठाकरे सरकार 5 वर्ष टिकेल असा विश्वास शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला। महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे राहिलेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता असंही त्यांनी यावेळी सांगितलं। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला। शरद पवार सरकार चालवतात का हा आरोप चुकीचा आहे। ते वरिष्ठ म्हणून सरकारला सल्ला देतात आणि कदाचित मोदी आजही पवारांचं मार्गदर्शन घेत असतील तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी वाईट वाटून घेऊ नये असा टोला राऊत यांनी लगावला। भाजपवर टीका करणं ही संजय राऊत यांची ड्युटी आहे आणि त्यावर त्यांचं पद आहे, मात्र इतरांनी टीका केलेली चालत नाही असा त्यांना लगेच टोचतं। पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात हे संजय राऊतांनी मान्य केलं आणि त्यांनी शरद पवारांचाच काय पार्थ पवारांचाही सल्ला घ्यावा, आम्हाला काहीच वाटणार नाही अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। बिहारमधील निवडणुकीवरूनही संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे। बिहारमध्ये तेजस्वी यादव हिमतीने लढतायत आणि लाखोंच्या सभा घेत आहेत, त्यामुळे उद्या बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटणार नाही असंही राऊत म्हणाले। भाजप नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीनं ऑफर दिली नाही। एकनाथ खडसेंची खतखत सर्वांना माहिती आहे, मात्र पंकजा मुंडे यांना उद्धव ठाकरेच ऑफर देऊ शकतात असं वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं। राजभवन ही राजकारण करण्याची जागा नसल्याची टीका संजय राऊतांनी केली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज्यपालांना भेटणे योग्य नाही अशी टीकाही राऊत यांनी केली।
संजय राऊतांच्या राज्यपालांवरील टीकेला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलेले आहे। तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाहीये, राज्यातील प्रत्येक नागरिक म्हणजे महाराष्ट्र आहे। राज्यातील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर राज्य सरकारकडून मिळत नाही, म्हणून सगळे राज्यपालांना जाऊन भेटतायत अशी टीका त्यांनी केली। रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुनील तटकरे विरुद्ध हक्कभंगावर सावध भूमिका घेत प्रत्यक्ष टीका करणं टाळलं, परंतु ज्याचा अधिकार आहे त्याला दिलाच पाहिजे असं म्हणत दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी तटकरेंविरोधात केलेल्या हक्कभंगाचं त्यांनी समर्थन केलं। खासदार संभाजीराजे छत्रपती आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यात शनिवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची मागणी राज्यांनी केली। याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिलं। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली। रेल्वे आणि धार्मिक स्थळ सुरू करा आणि श्रेय तुम्ही घ्या असा टोला नांदगावकर यांनी राज्य सरकारला लगावला। तसंच कल्याण डोंबिवलीतील निवडणुकीत घोषणा केलेल्या 6,500 कोटींपैकी 600 रुपये तरी आले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो असंही ते म्हणाले। दिल्लीतील सरकार कोणासाठी चालतंय हे समजत नाही। शेतकरी विरोधी बिल आणलंय, शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र नसलं, त्याचबरोबर FCI गोडाऊन देऊन टाकलेलं आहे। कांद्याच्या उत्पादनावर त्यांच्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या गोष्टी ठरतात, मात्र ही बाबच मोडीत काढायची केंद्र सरकारची भूमिका असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला। केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार कायद्याविरोधात वर्धा इथे सेवाग्राम इथे काँग्रेसनं सत्याग्रह आंदोलन केलं। यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी HK पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होते। केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात सांगली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शहरातल्या काँग्रेस भवन ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नाशिकमध्ये MG रोड परिसरात कृषी कायद्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून सत्याग्रह आंदोलन त्यांनी केलेलं आहे। जोपर्यंत कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असा इशारा काँग्रेसने दिला। नांदेडमध्ये काँग्रेसनं कृषी कायद्याविरोधात सत्याग्रह आंदोलन केलं। काँग्रेसनं काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण सहभागी झाले होते। गांधी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विधेयकाला विरोध करण्यासाठी वाशिममध्ये काँग्रेसच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात किसान अधिकार दिवस पाळत प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते एकवटले होते। कापणीला आलेल्या धान पिकाला मावा तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गोंदियामधील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। शेतकऱ्यांचं धान्य खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला। दुसरीकडे पाण्याच्याही चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला। कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील नडुंद्रे इथे तणनाशक पिऊन एका तरुणीने आत्महत्या केली। तरुणीने विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ केल्यामुळे तिनं आत्महत्या केलेली आहे आणि या प्रकरणी अजित पाटील, अक्षय चव्हाण आणि प्रतीक पाटील या तिघांवर गुन्हा दाखल झालाय। तर अजित पाटील यानं घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केला। पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी टोळक्यांचा धुरगूस सुरू असून नेहरू नगरमध्ये 100 जणांच्या टोळक्यानं तलवारी आणि कोयत्याने वाहनांची तोडफोड केली, तर एकावर खुनी हल्ला करण्यात आला। तसंच रहाटणी परिसरात दगडफेक करत एका तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला आणि या टोळक्याने दोन्ही ठिकाणी घरं, पथदिवे आणि वाहनांचं नुकसान केलं। मध्य प्रदेशमधून पिस्तूल आणि जिवंत काडतुसं विक्री करण्यासाठी आलेल्या इसमाला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। कलानी कॉलेज समोर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली असून या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची भेट घेतली। यावेळी मनसेचे उपशहर प्रमुख राकेश पाटील यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि मनसे कार्यकर्ते मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित पकडा अशी नांदगावकर यांनी मागणी केली आहे। उजी या माशीच्या प्रादुर्भावामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील रेशीम शेतीचे प्लॉट उद्ध्वस्त झाले। उजी ही माशी रेशीम अळीला दंश करते आणि यामुळे अळ्या मरतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं।
लांडग्याने केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या हिसवळ बुद्रुक इथे घडली आहे. मीना आहेर, सुनीता पवार, जगन आहेर, मोहन सोळसे हे शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या लांडग्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि त्यामुळे मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यात 4 चाकी वाहनाच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रपूर नागपीड मार्गावरील चिंधीमाल इथं राज्य मार्गावर ही घटना घडली आहे. एका कारने धडक दिल्यानंतर शुक्रवारी रानगवा जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला आढळला होता, पण वन विभागाने रानगव्याची प्रकृती उत्तम असल्याचा निर्वाळा दिला. शनिवारी मात्र या जखमी रानगव्याचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी मुंबई आणि दिल्ली यासारख्या महानगरांमधील रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगानं वाढू लागली. दिल्लीत तर कोरोनाची तिसरी लाट पसरत असल्याची स्थिती आहे, असं मत आरोग्य विभागानं नोंदवलं. राज्यात कोरोनाविरुद्धची लढाई अगदी नेटाने लढली जात असून या लढाईला खूप मोठं यश मिळताना दिसतंय. राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा आता 15 लाखांचा टप्पा ओलांडून पुढे गेला असून राज्यातील रिकव्हरी रेट आता 89.85% इतका झाला. बिहारमधील रहिवाशांना कोरोनाची लस विनामूल्य उपलब्ध करून देण्याचं आश्वासन भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलं आणि त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत नसल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिला. भाजपनं केलेल्या या घोषणेविरोधात गेल्या आठवड्यात तक्रार नोंदवण्यात आली होती, त्यावर आयोगाने हा निर्णय देऊ केला. बनावट N95 मास्क बनवणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. यामधून कोट्यवधींचा काळा बाजार उघडकीस आलाय. कंपन्यांचे बनावट लोगो, बनावट मास्क, मास्क करता लागणार प्लास्टिक आणि काही कागदपत्र पोलिसांनी जप्त करून बनावट मास्क बनवणारा कारखाना सील केला. वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथे बंजारा बांधवांचे धर्मगुरू संत डॉक्टर रामराव महाराज यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. कोजागिरी पौर्णिमेला रात्री 11च्या दरम्यान मुंबई इथल्या लीलावती रुग्णालयात दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालंय आणि त्यांचं पार्थिव रविवारी दिवसभर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सोमवारी अंत्यविधी करण्यात येणार आहे, अशी माहिती महंत बाबूसिंग महाराज आणि संजय महाराज यांनी दिली आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराजांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवरून पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. महाराजांची समाजसेवा आणि समृद्ध आध्यात्मिक ज्ञान कायम स्मरणात राहील. गरिबी आणि मानवी समस्या दूर करण्यासाठी ते अविरत कार्यरत राहिले आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांना भेटण्याचं भाग्य मला लाभलं, असं ट्विट मोदींनी केलं. त्यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात इतर बातम्या. अगदी झटपट सुरुवात करूया. देशात सी प्लेनच्या सेवेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सी प्लेन सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. साबरमती रिव्हरफ्रंट ते स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली आहे. देशातील ही पहिलीच सेवा आहे. कोरोनाच्या महासंकटाचा संपूर्ण जगाला फटका बसला. जगाची प्रगती रोखली गेली, मात्र भारताने कोरोनाचा सामना ज्या प्रकारे केला ते अभूतपूर्व आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडियामध्ये व्यक्त केलं. पुलवामा हल्ला आणि वीर जवान शहीद झालेले असताना काही जण या दुःखात सहभागी नव्हते. ते हे देश कधीही विसरणार नाही आणि या लोकांनी पुलवामा हल्ल्यातही राजकीय स्वार्थ शोधला आणि त्यामुळे त्यावेळी केलेली वक्तव्य आणि राजकारण देश विसरू शकत नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून जगातील सर्व देशांना एकत्र येण्याचं आवाहन केलं. गेल्या काही दिवसांपासून जगभरात दहशतवादाच्या घटना वाढत असून अशा घटनांना समर्थन देखील मिळत आहे आणि त्यामुळे दहशतवाद हा एक वैश्विक चिंतेचा विषय बनला. अशा परिस्थितीत जगभरातील सर्व देशांनी, सर्व सरकारांनी आणि पंथीयांनी एकत्र यावं, असं आवाहन मोदींनी केलं. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. नितीश कुमार यांची विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानावरून मुख्यमंत्री पुन्हा निवडून येणार नाहीत हे स्पष्ट होत आहे, असा टोलाही तेजस्वी यादव यांनी लगावला. सिंगापूर रिफायनिंग मार्जिनपेक्षा रिलायन्स समूहानं 5.7 बॅरलचा फरक कायम राखला आहे. क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यानं रिफायनिंग मार्जिन वाढलं. रिलायन्स समूहाच्या नफ्यामध्ये 27% वाढ झालेली आहे. 2020च्या सप्टेंबरमध्ये तिमाहीत सर्व व्यवसायांमध्ये तेजी आहे. रिलायन्सचे H1 FY 2021 मध्ये जवळजवळ 30,000 नवीन रोजगार निर्माण केले.
यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.